अगं मगाशी शीतल आलती होय. वय अगं मग सांगायचं नाही होय मला. हं? माझी पूजा बी उरकतच आलती की. अहो ती तरी कुठे बसते, उभे व 4 शब्द बोलते आणि जाते. ही घ्या माझी उतारी. आम्ही काय कुठं पैसे बुडवून पळून चाललो होतो बाय? तो पोरगीला पाठवले वसुली करायला. अहो पुष्पाताई, आम्ही नव्हतं सांगितलं तिला. गप्प बसा. सगळ्या गावासमोर साधी सरळ माणसं म्हणून चितार उभा करता, पण तुमचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे असतील असं वाटलं नव्हतं मला. मामी, अहो खरंच त्यांनी सांगितलं नव्हतं. त्यांनी सांगितलं नव्हतं म्हण. काल 2-2दा विचारलं होतं का नाही तुला? उधारीवर सामान आणशील का, चालेल का? तेव्हाच सांगायचं ना. नव्हतं आवडलं तर सुरच्याकडनं आणलं असतं मी. फेडरेशन अध्यक्ष आहे मी. त्यांनी दिलं असतं मला उधारीवर. पुष्पा वहिनी, तुम्ही उगाच काय उगाच? आता कशाला नाटक करताय? कालच्या सामानाचे पैसे देताना बहिणी सांगितलं असेल. मामीनी जबरदस्तीने कसं उधारीवर सामान आणायला लावलं आणि तिच्या नवऱ्याने कसे पैसे भागवले. आणि काय ग, एवढंच होतं तर द्यायची होती ना ही बी उधारी. तुमच्याच लग्नाला खर्च केले होते ते पैसे. उषा वहिनी, तुमची पोरगी बी दिसती तशी साधी नाही, लय आतल्या गाठीची आहे. अगं पुष्पा, पाहिजे तर मी तुझी माफी मागते. काय नको मला माफी बिपी. पुष्पा, अगं गैरसमज करून घेऊ नकोस. यांच्या मनात तसं काय बी नसेल. ना तुम्ही माझ्या मोठ्या भावासारखे. आता तुम्हाला बी कळतंय की कुठं कसं वागायचं, कसं बोलायचं. हिला उधारी आहे हेच सांगायचं होतं तर गप्पी येऊन अजिंक्यांना सांगायचं ना. सगळ्या घरभर येऊन बोंबलायची काय गरज होती? माझी सासूची बोलणी मी मीच खायची, त्यांची बोलणी मी मीच खायची. घरात पान उतारा झालेलं बघून हिला तर मजाच वाटती. कुठे आहे तुमची वय? राहू दे, त्यात काय एवढं. राहू दे बिवदे काय नाही. एकदाच काय ती मोकळं व्हायचंय मला या सगळ्यातनं. कुठे आहे तुमची वय? ए नुसतीच काय उभी, जाऊ हे घेऊन ये जा. पुष्पा, अगं आम्ही कुणीच असं काही बोललो नव्हतो. उलट सकाळी सकाळी ती पैसे घेऊन आली तर आम्हाला कुणालाच आवडलं नव्हतं ते. तसं तिला दिलेला शब्द मोडलेला आवडत नाही म्हणून बोलली असेल. पोरगी स्पष्ट बोलती म्हणून जरा बोचर वाटतं तिचं बोलणं. हे असलं बोचरं बोलणं ऐकून घ्यायची सवय झाली मला. काय सांगायचंय आणि काय नाही. तुम्हाला आणि वाटायचं मी नुसती तक्रारी करायला येते. जाऊ द्या. मामी, ठीक आहे. आणलीस ना वय? तुला लय आवडतं ना हिशेबाला क्लिअर राहिलेलं, मग लिह त्यात. बघ बघ माझं नाव कुठे आहे त्यात बघ. लिह. पुष्पा भैटेचे 1828 जमा. आणि 172 राहिले. लिह. चाललं दुकान तर येईन परत सामान घ्यायला. शेवटी आपण पाहुणे आहे, आपणच आपल्या मदतीला येणार ना. तो सूरज लय ऑफर देतो, माल बी चांगला घालतो. 4 वेळा मला सांगून बी गेलाय, फेडरेशन अध्यक्ष इथंच यायचं सामान घ्यायला. पण मी म्हणलं नाही बाई, एवढं आता पाहुण्याचं दुकान असताना कशाला दुसरीकडे जायचंय. पुष्पाताई, अहो लहान आहे पोर, चूक झाली. लहान लहान म्हणायचं आणि केलेल्या चुकांवर पांघरून घालायचं.
आमच्यात नाही असली पद्धत. मामी सॉरी. तुझं सॉरी घेऊन मी काय करू? माझंच चुकलं. पण देव बी अशा प्रसंगांमधनच अक्कल देतो. जाऊ दे, येते मी. लय काम आहेत आणि ती बी माझ्याच उरावर. आता माणसं कशी जरी वागली तरी आपण काय करणार म्हणा. जी काय नाती आहेत ती आपली आपणच जपली पाहिजेत. पुष्पाताई आलाय तर जरा चहा घेऊन गेलं असतं. काय नको मला. तुमची लेक आणि उद्या त्याचा बी हिशेब मागल. येते मी. आणि काय ग, तू काय इथंच थांबतीस का? नाही, थांब थांब. अजून काय काय वसुली राहिली ती बी बघून ये. जाते मी. वा, छान जेवण चांगलं होतं. हा साहेब, तुम्ही येणार म्हणून आईला सांगितलं होतं. गावरान बेतकर. हा बसा. बर साहेब, आपली कामाला जोरात सुरुवात केलेली बरं का. हे आता माग महिलाचं समक्षीकरण केलं. भैया सक्षमीकरण. हा सक्षमीकरण केलं. हेच फोटो दाखवा. गावामध्ये आपण अशा विविध स्पर्धा घेत असतो. हे महिलांसाठी आपण आता घेत होतो संगीत खुर्ची, हे रांगोळी स्पर्धा. आता परवा गावामध्ये पाणी नव्हतं, दुसऱ्या मिनिटाला टँकर. ते सगळं आम्हाला माहिती आहे. साहेबांना काय आता माहितीच असेल. भैया, राजकारणात आल्यावर माणूस पांढरे खादीचे कडक इस्त्रीचे कपडे का घालतो माहितीये? विचार का? का बरं साहेब? कारण त्याची प्रतिमा स्वच्छ आहे हे त्याच्या पोशाखावरून कळावं. करेक्ट आहे. पण हे कपडे घातल्यावर एक काळजी घ्यावी लागते. कुठली? त्यावर कोणताही डाग पडता कामा नये. कारण कडक खादीचा स्वच्छ कुर्ता घातला ना एखाद्यानं, तर त्यावर उडालेला बारीक चिखलाचा डागही सगळ्यांच्या नजरेला येतो. काय होय भैया साहेब, तुम्ही मस्त 100 कामं केली आहेत, मान्य आहे मला. पण एक पाऊल वाकडं पडलंच की हो, त्याला काय करणार? म्हणजे मला काय कळलं नाही. कळलं नाही म्हणजे सगळं अहवालच सांगावं लागणार. नेमकं काय घडलंय कळेल का? तुझी इमेज त्या पोरीच्या लग्नात फारच ढासळली गेली. हा ते साहेब, इथल्या इथं गावातल्या गावात झालं होतं ती. कसं असतं भैया, लोकांना चघळायलाच विषय लागतो. अहो नाही, चर्चा वगैरे काय नाही झालं. हा पण नंतर जाऊन आम्ही त्यांची प्रामाणिकपणे माफी पण मागितली होती. माफी मागितली म्हणजे चूक झाली नाही का? आता आम्ही काय करावं अशी तुमची इच्छा आहे? तुमच्या गावच्या ग्रामपंचायतीच्या इलेक्शनला तुम्ही जर सहभागी असला तर इलेक्शन लढणं अवघडच आहे. अच्छा तसं ना, चालतंय की. तुम्ही सांगाल त्या माणसाला सरपंच बनवू आपण. तुम्ही फक्त बोट दाखवा. नाही त्याला सरपंच केला ना तर नाव हर्षवर्धन देशमुख सांगणार नाही. नाही, पक्षासाठी तसं काम केलंय बरं. तेच आता इथनं पुढे पण करत राहणार शेवटच्या श्वासापर्यंत. हा, आणि तुमची तालुका अध्यक्ष म्हणून 1 वर्षही कंप्लीट होतंय. म्हणजे साहेब बघा, आता लहान तोंडी मोठा घास घेतोय खरं. अजून एक संधी देऊन बघा. नाही जिल्हा गाजवला ना तर नाव हर्षवर्धन देशमुख सांगणार नाही. तर यंदा तालुका अध्यक्ष म्हणून दुसऱ्या कोणाला संधी द्यायचं ठरवलेलं आहे. बर चांगलंय. वर जिल्ह्याचं काय? जिल्ह्याचं नाही जमायचं.
का? अरे इथं गावातलं एक प्रकरण तुला सांभाळता येईना आणि तुला जिल्हाध्यक्ष करायचं. अहो साहेब तेवढं पाहिजे कुठं? आता तर कुणाच्या ध्यानात पण नसेल, आणि तसं बघायला गेलं तर ध्यानात नसलं तर विरोधक कशाला आहे? उद्या तुम्हाला तिकीट दिलं तर पहिल्यांदा हेच उकरून काढणार. राजकारणात जुनी मडीच उकरून काढतात. कुणाचे दमे बघतो ना मी पण. काय उकरून काढायचं काढा म्हणा. नाही काय जित्ता काढला ना नाव हर्षवर्धन देशमुख. भैया इथंच चुकतं तुझं. राजकारण म्हणजे बुद्धिबळाचा खेळ असतो. तिथं शड्डू ठोकून काय उपयोग? आम्ही मागं तुला बुद्धिबळ गिफ्ट केलं होतं ना, खेळतोस ना? होय. नुसतं खेळता का त्यातून काही शिकता बी? नाही अहो साहेब, पण आम्ही लई कष्ट घेतले पक्षासाठी. मग मी कुठं नाही म्हणतोय. अहो पक्ष तर तुम्हाला संधी द्यायचीच म्हणतोय, फक्त योग्य वेळ आल्यावर. योग्य वेळ योग्य वेळ योग्य वेळ साहेब कधी येणार योग्य वेळ? आता ते आत्ताच कसं सांगणार? तुम्ही पक्षाचं काम हिरिरीनं करत राहा. वेळ आल्याशिवाय राहते का? बाकी काम करत राहा. तुझ्यासारखा कार्यकर्ता भरकटू नये एवढंच वाटतं मला. आता काय करायला पाहिजे ते आता आम्ही सांगायला नको. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आम्हाला शिकून जात आहे म्हातारे. स्वतःच्या रोज 10 भानगडी पेपरात येते ते नाही बघत. आम्हाला शिकवते. टॅलेंट आपलं ना ते पट्ट्या बोल झालाय बघ. अहो भैया त्यांच्यावर चिडून काय उपयोग आहे? टॅलेंट नाही 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 नाही. आपलं ना करिअर धोक्यात आणलंय यशातले ना. आता नो दया माया. आपलं चुकलं टॅलेंट. आपलं चुकलं. जिथं खलास करायचं ना पंजा मारला तिथं. ठीक आहे, चूक सुधारू. आता कळल यो हर्षवर्धन देशमुख काय चीज आहे. ठेवते. काय भाऊ? अहो काल येणार होतं ना माल घेऊन. सुमन, जितू भाऊजी. ओ वहिनी, अहो ऐका तरी माझं. काय ऐकून घ्यायचंय? अहो तुम्ही काल येणार होता, गिराईक माघारी जायला लागलं. ते आधीची उधारी क्लिअर करा, मगच माल टाकतो मी. काय दादा, आज माल घेतोय का तुमच्याकडनं आम्ही? करूयात की क्लिअर? जरा कळ काढा की. नाही नाही, अहो आता नाही म्हणलं तरी 7,000 रुपये उधारी झाली असेल. पण बघा की ह्या टायमाला. आता काय असेल ते रुकीनच घ्या. आवाज काय करताय? पुस्तक घ्या. सुमन, जा आतनं पिगमीचं पुस्तक आणि पैसे घेऊन ये. वहिनी, आता हे बरं आहे का? का काय झालं? अहो आमची उधारी एवढी ठकून ठेवली आहे आणि पिगमी बरोबर पैसे आहेत तुमच्याकडे. हाव तसं नाही. तसं नाही तर कसं? आता तर तुम्ही म्हणत होता पैसे नाहीत म्हणून. हे बघा, तुम्ही मला उगाच पेचात टाकू नका. पिगमीचे पैसे असे किती असतात तेव्हा? 100 रुपयाची तर हाय पिगमी. अहो आता तुम्हीच सांगा, ही व्यवहारात बसतं का? ताई, पुस्तक सापडा ना. थांब आले. काय राव, चांगली माणसं आहेत ती. देतील की. कशाला उगत तगादा लावलाय? तुम्हाला काय माहितच नाही वाटतं का? काय झालं? अहो सगळीकडनं कर्ज काढून ठेवल्यात. काय सांगता? अहो त्या जिथून बाहेरनं पैसे उचललेत आणि त्याची माणसं पैसे मागायला डेली घरला येतात. अर काय सांगताय? गावात बदनामी होती ती वेगळंच. अहो पण ही सरळ साधी माणसं आहे. अहो ते दाखवायला झालं. बँकेचे हप्ते बुडवले 3 महिन्याचे. अहो गावाला माहितीये आणि बँकेनं सांगितलंय पुढला हप्ता नाही भरला तर घरावर नाही तर राहणार जपतील म्हणून. अरे पण एवढं कसं काय अंगावर आलं? आता मला सांगा, एवढी देणी करून ठेवली त्यांनी, कसा ठेवायचा यांच्यावर विश्वास? ते बी आहेच म्हणा. आता आधीच एवढ्या जणांचे पैसे बुडवले त्यांनी, उद्या आम्हाला चुना लावणार नाहीत कशावरनं? अहो आमचं का घरचं एवढं आहे वे की 5-50 गेले म्हणून आम्हाला काय फरक पडणार नाही. हे घ्या. भाऊ, मी काय म्हणते, ह्या टायमाला टाका की माल. काय वहिनी, उगाच माझी अडचण करू नका. काय ते माझं भागवा आणि मला जाऊ द्यात. पुढे अजून काम आहेत मला. अहो नाहीतर एक काम करा, पिगमी जमली असेल की
त्यातून माझं भागवून टाका. अहो असं कसं मधनच पीक मी मोडायची? त्याचा काही उपयोग बी होणार नाही, व्याज बी बुडायचं. मी 2 महिने थांबलोय. आता तुम्ही काय मला माझे पैसे व्याजासहित परत येणार आहे का? अहो आता लगेच कुठनं पैसे द्यायचं? दादा किती जमा झालेत खात्यावर? हे काय 4,500 झालेत. एवढेच कसं? आता आप्पा जाताना काढून गेलेत. त्यावर जमलेले एवढेच. मग हे द्या की काढून. ठीक आहे, हे मोडून मी पैसे देते, पण तुम्ही आधी माल टाका. आधी पैसे द्या, मग माल टाकतो. सगळ्या गावासमोर साधी सरळ माणसं म्हणून चितार उभा करता, पण तुमचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असत्याला असं वाटलं नव्हतं मला. शितले, मी जरा बाहेर जाऊन येतो. शितले, काय झालं? शितले, काय झालंय? मगापासून एकाच साडीची घडी घालतीस. नाही, काय नाही झालं. सांगशील आता? अहो काय नाही झालं हो. सकाळी मामी बोलले तेच घेऊन बसलेस का अजून? शितले, शितले, काय झालं? मी मुद्दाम नाही केलं. शितले, माहितीये मला. शांत हो, चल शांत हो. बस इथे खाली, बस इथे बस. शांत हो. काय झालं मग नीट सांग. आज घरी गेलं, मामी मला लय काय काय बोलले, ते बी सगळ्यांसमोर. शिकल्या का असं मनाला लावून घेत बसलीस तर कसं होणार ग? खरं तर मी स्वतःहून नाही सांगायला पाहिजे होतं. आणि काय? काय नाही. अहो मला नाही आवडत असं उधारी ठेवाय. आमचं नाना कायम म्हणतात पैशाचं कधी मिळत नसलं पाहिजे. एक वेळ काय नसलं तरी चालेल, पण उधारीवर कधी संसार करू नये. शिकले, तू वागलीस ते बरोबर वागलीस. आणि सगळ्यांसमोर जाणं म्हणून मामींना वाईट वाटलं असेल. तेवढंच नाही. आणि काय? मला असं वाटतंय आमच्या घरात काय तर प्रॉब्लेम चालू आहे, पण कुणी मला काय सांगणच झालंय. शितले, असं काय झालेलं नाही. सगळं तुझ्या मनाची खेळ. घरातल्यांशी पहिल्यासारखं बोलणं होत नाही ना तुझं, म्हणून तुला वाटत असं. अहो नाही, आज सकाळी बी नाही, जाऊ द्या, काय नाही. आज सकाळी काय? अहो लई दिवस झालं. मला असं वाटतंय सगळे कसले तरी वेगळ्याच टेन्शन मध्ये आहेत. नाना बी टेन्शन मध्ये आहेत. काय तर मोठा प्रॉब्लेम झाल्याशिवाय नाना एवढा विचार करणार नाही. आणि मी घरी गेलो मला जाणवतं आज बी सगळी माझ्या संग खोटं खोटं वागत होते. मला सगळं चांगलं असं दाखवाय. जितू काका तर माझ्या संग नीट बोलला बी नाही. मग मी बोलून बघू का घरी? नाही, नको. घरातल्या लेकीला काय सांगणं झाल्यात, जावयाला कसं काय सांगतात. मग काय करायचं आता? आपल्याला कुठनं तरी बाहेरनच कळलं पाहिजे घरात नेमका काय प्रॉब्लेम झालाय ते.